मंदिराचं रिनोव्हेशन चालू असल्यामुळे ह्यावेळेस आम्ही मंडप बनवायला थोडं लेट झालो आहेत आणि शेवटचे 2 दिवस आमच्याकडे उरले आहेत आणि हे 48 तास आमच्यासाठी खूप कमी आहेत. वेळ कमी असली तरी आम्ही सुद्धा जिद्दी आहोत आणि ह्याच जिद्दीपणाने आम्ही पूर्ण मंडप हा 2 दिवसात तयार करणार आणि ह्याचमध्ये एनर्जेटिक होण्यासाठी आम्ही बनवली कॉफी आणि कॉफी वाटायचं काम केलं अंकित आणि आशिषनी आणि तीच कॉफी वाटण्याचं काम केलं गुड्डूने आणि गुड्डूने ती पूर्ण कॉफी सर्वांना A to Z माणसांना वाटली आणि त्यानंतर त्या कॉफीचा लाभ मी आणि गुड्डूनी सुद्धा घेतला आणि कॉफी पितच होतो तोपर्यंत हजेरी लावली पिझ्झानी आणि पिझ्झा का सोडू आम्ही आणि पिझ्झाचा आनंद घेतला. त्यानंतर सर्वांना तो पिझ्झा वाटला आणि ह्या टकल्याला सुद्धा आम्ही. हॅलो गाईस, आता रात्रीचे तब्बल पावणे एक झाला आहे आणि आम्ही जातोय आमचा बुकिंग केलेला गणपतीला परत एकदा बघायला. पण पावसाला काय हे मंजूर नव्हतं आणि पावसाने सुद्धा स्वतःची हजेरी घेतली आणि खूप वेळ वेट केला पण पाऊस काय जात नव्हता ना. आम्ही माघार घेणार होतो ना पाऊस आणि आम्ही सुद्धा आमची बाईक काढली आणि काळे साहेबांसोबत निघालो बोरवलीला. आमचा गणपती कुठपर्यंत झालाय ते बघायला आणि त्यापर्यंत आम्हाला गणपती जसं आम्ही गेटमधून एंट्री केली गेटजवळ सर्व मोठे गणपती उभे केले होते. काहींचं काम चालू होतं तर काहींचं काम झालं होतं आणि काही तर निघायला सुद्धा रेडी होते. ह्या बाजूला तर पूर्ण मोठे गणपती होते आणि मोठ्या गणपतीचा तर पूर्ण इथे स्टॉक होता आणि हेच मोठे गणपती उचलायला किंवा मागे पुढे करायला ही गाडी ठेवली होती आणि ह्या गाडीनेच गणपती मागे किंवा पुढे करू शकत होते कारण हे आणि इथे हा मीडियम साईजचा गणपती ऑलमोस्ट पूर्ण रेडी झाला आणि रविदादा इथे गणपतीच्या फेसची डिटेलिंग सांगत होता आणि हा आहे आपल्या बाप्पाचा फेस. सर्व कामं झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे यायला. रविदादाने काढली गाडी आणि आम्ही मध्ये थांबलो चाय आणि नाश्ता करायला. तर आम्ही खाल्ली इडली आणि चाय मस्का पाव. पेट पूजा झाल्यानंतर घराकडे यायची राईड आम्ही आमची कंटिन्यू केली. अर्ध्याच रस्त्यात पोहोचलो होतो तोपर्यंत परत एकदा पावसाने हजेरी लावली. माझा डिस्प्ले तर पूर्ण ब्लर झाला होता पण रात्रीचे खूप वाजले होते आणि आम्हाला सुद्धा घरी पर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.